हे पहा मंडळी, पहा कशी टम्म फुगली। नमस्कार मंडळी, संगीताज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आंब्याची पोळी। तर नेहमी पुरणपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। खूपच स्वादिष्ट लागते आणि आता आंब्याचा सीजन पण आहे मंडळी, भरपूर आंबे आहेत। तर तुम्ही पण असे झटपट बनवून बघा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही पहा खूपच छान आणि टेस्टी बनते। तर चला तर मग सुरुवात करूया। अगोदर मंडळी आपण कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण हा 1 वाटी रवा टाकणार आहोत। रवा हा चांगला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। असा स्लो मीडियम गॅसवरती आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपला रवा ब्राऊन कलरचा थोडासा झालेला आहे आणि सुगंध पण छान येऊ लागलेला आहे। आता याच्यात आपण दूध टाकणार आहोत। त्याच वाटीने 1 वाटी दूध टाकणार आहोत। हा छान असं रवा फुगलेला आहे मस्त। आपण एक वाफ काढूया, मध्ये रस टाकूया आंब्याचा। हा पहा, त्याच वाटीने 1 वाटी रस आहे। केशर आंब्याचा रस घेतलाय, शिजू देणार आहोत झाकून ठेवून। दोन मिनिट झालेत मंडळी, हे पहा। आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया। त्याच वाटीने आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। पाणी सुटेल साखर टाकल्यामुळे, पातळ होईल जरा, पण आपण हलवत राहायचं आहे, मग ते आपोआप नंतर घट्ट होऊन जाईल। जरासं झाकण ठेवूया 1 मिनिट। आता आपण हे वेलची पावडर घालूया। आता हलवून घेऊया मस्त। हे पहा मंडळी, आता हा घट्ट होत चाललाय आपला पुरण। खूपच छान टेस्टी लागतात मंडळी, तुम्ही नक्कीच हा आंब्याच्या पोळ्या ट्राय करून बघा। चला तर आता गॅस बंद करूया आणि हे सारण थंड व्हायला ठेवूया। तोपर्यंत आपण याचे पीठ मळून घेऊया। ह्याच्यासाठी हे पहा मंडळी, 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। तुम्ही याच्यामध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी मैदा पण घेऊ शकतात, पण मी फक्त गव्हाचंच पीठ वापरते। जराशी हळद घालूया, कारण याला कलर मग खूप छान येईल पोळीला। आणि जरासं मीठ घालूया। चला तर मग आता हे आपण मळून घेऊया पीठ। पोळी बनवण्यासाठी जसं आपण मळतो पुरणपोळी बनवण्यासाठी, अगदी तसंच मळायचं आहे आपल्याला। हे पहा, असं सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे आपण अर्धा तास तरी ठेवूया भिजत, तर आणखीन थोडंसं हे सैलसर होईल आणि नंतर आपल्या पोळ्या फाटणार नाहीत आणि व्यवस्थित होतील। चला तर मग आता हे तुम्ही 1 तास पण ठेवू शकता किंवा अर्धा तास, पण कमीत कमी अर्धा तास ठेवा। 1 तास ठेवलं तर खूपच चांगलं आहे। चला, हे पहा अर्धा पाऊण तास झालं आहे मंडळी। खूप छान पीठ असं मुरलेलं आहे, मस्त सैलसर झालं आहे आणि हे पण आपलं सारण थंड झालेलं आहे। चला तर मग आपण याच्या पोळ्या लाटून घेऊया। हाताला थोडंसं तूप लावलं आहे। आता आपण गोळा बनवून घेऊया पिठाचा। हा पहा, असं हातावरती एकदम छान असं मळून नंतर आपण याचं हे गोल वाटीसारखं बनवून घेणार आहोत, खोलगट असं। हे पहा, आता याच्यामध्ये आपण हा पुरणाचा गोळा घालणार आहोत। हे पहा,
अगदी आपण पुरणपोळी बनवतो तसंच बनवायचं आहे मंडळी. हे पहा. आता याला व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. हे पहा असं. हे पहा. हे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून ठेवायचे. नंतर आपल्याला हाताने जरा हे पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातलं सारण आहे ते काठापर्यंत पोचेल याच्या. हे पहा. तुम्ही हे पेपर ठेवून पण लाटू शकता मंडळी. पण हे पहा. हे पहा खूपच छान. तुम्ही ह्या पोळ्या नक्कीच बनवून बघा मंडळी. खूपच छान आणि स्वादिष्ट होतात. आपण आता हे तव्यावरती टाकूया. ही पहा मंडळी, आपण पोळी टाकलेली आहे. जराशे बुडबुड्यासारखं वाटलं की याला आपण पलटी करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती शेकूया मंडळी. तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊया मंडळी. हे पहा, जरासा मीडियम गॅस ठेवायचा आहे. पलटी करून घेऊया. हे पहा. याला आपण तूप लावून घेऊया. आता शेकलेली आहे. तुम्ही तेलही लावू शकता. हे पहा. आता खालच्या बाजूने तूप लावून घेऊया. हे पहा कशी टम्म फुगले मंडळी बघा. खूपच छान. हे पहा. खूपच पोळ्या छान होतात ह्या. हे पहा. तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा मंडळी. खूपच स्वादिष्ट पण लागते आणि खूपच ह्याला वेळ पण लागत नाही बनवायला. असं जरासा ब्राऊन कलर खरपूस भाजलं ना की ह्याला टेस्ट खूपच वाढतो पोळीचा. तर तुम्ही जरासा असं ब्राऊन कलर थोडासा भाजून घ्या तर तुम्हाला खूपच ही टेस्टी लागेल पोळी. ही पहा. त्या पोळ्या बनवून घेणार आहोत. हे पहा मंडळी. पहा कशी टम्म फुगली आहे ती बघा.